आहे तुम्ही तर पाटणकरांका म्हटलात की आम्ही काहीतरी करतो, पण आपण काय करतलो, कसली मदत करतलो? आणि अण्णांका विचारल्याशिवाय आणि अण्णांका कळला तर त्यांना कळलं तर काय, पाटणकर मित्रच असत त्यांचे. कोण आहे यांच्या खोलीत? आहे जो कसला आवाज? ह्यांची चप्पल पण बाहेर नाही आहेत, म्हणजे हे पण इलेल नाही आहेत. चला आपण वर जाऊन बघूया. होय तर चल चल चल. काय झाला रे गो, कसलो आवाज? पांडू, काय रे, काय झालेला? वहिनी उलटा उलटा दिसता सगळा तो. उचल उचल आधी ते का बंदूक बंदूक काढ ती बंदूक. उठ उठ आधी, उठ 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 उठून उभा राहू, उभा राहू उठून. सरळ दिसता. काय रे, काय करी होतस? मी तू बंदूक किती घेतलंस? थो थो. अरे तुका किती समजवायचा? आता ती बंदूक हातात घेऊन काय झाला असता म्हणजे किती पडला असता? आणि कसं येईल साई सर? विसरले. जा आधी खाली, जा खाली. परत वर यायचा नाही, बंदुकीत हात लावायचा नाही. जा आधी खाली. नाही, बंदुकीत हात लावायचा नाही. हा, ही बंदूक कशी घेतला? हो आता तो कधी काय करीत ना, काय सांगता येतं काय? पण ह्याच्या आधी कधी बंदुकीत हात लावला नव्हतं ते ना. नशीब आज काय झाला नाही. ती बंदूक ठेव ती जागेवर. होय थांब थांब थांब, नको नाटक सांगताय मी. बरं. तू चल खाली, चल इथे खाली चल. होय होय. काय करीत असतात खाली? सरिता, हाय. अगो ह्यो काय करीत ना, काय सांगता यायचं नाही. ह्याच्या भरोश्यावर घर सोडून जाणं म्हणजे काय खरा नाही गो बाय. नाही तर काय, शोभा खायचं लागे. अगो असा काय काहीतरी. मदत करूया. मदत करूया. मदत करूया ना. डबो हा म्हाका माहिता डबो माझ्याकडे पण डबो. तू अजून दाखव. मी नाही. लपून ठेव, नाही तर अण्णा आरडतील. मी ठेवते. हा, अण्णा आरडतील. ठेवलेलं पण.
गेला गेला. कोणा कोण येतला पैशाचा झाड येतला पैशाचा झाड येतला. काय गो काय करतोस? लिंबू पाणी करते. पित्त झाल्यावर का वाटता? धावपळ झाली ना. तुमका करू काय? नको गो. काय गो शोभा काय गेला? इल्यापासून दिसणार नाही. असत काहीतरी. काय झाला? 100 वर्ष आयुष्य हा तुका. अशी आठवण काढून कुणी 100 वर्ष जगली असती ना तर माणसं मेलीच नसती. सरिता अगे असाच बोललोय, टोमण्यात नाही बोललोय. काय गो काय करी होतोस? मी ना पाटले धरक होते. सकाळसाठी शेळकुंडा काढीत होतोय. नानांका औषध दिलं? होय, झोपले ते. आणि छाया? छाया ना खोलीत ना बाहेरच पडत नाही. तवसर म्हटलं कामा करून घेतोय. आवरलंय सगळा. बरा झाला. पाटणकर बाई कशावर? अगो लयच तब्येत उतरली. आणि एकटी पाटणकर साहेब तरी काय करतले गो? घरात कोणतरी बाई माणूस असता मदतीसाठी तर बरा झाला असता. शोभा मी काय म्हणतोय, तू थैसर गेलस तर 4 दिवस. मी जाऊ काय नाही, पण पहिली कामा. याच्या आधी पण कामा होत होती ना. 4 दिवसांनी काय होता? मी करीन. वय अगो आम्ही असो, पण त्यांका आता गरज आहे ना. आणि गावात कोणाकडे जातले ते?
आता आपल्याकडे आशेने येले तर आपण त्यांना मदत करूक होईना. तू थंयसर गेलीस ना 4 दिवस तर बरं होईल. 4 दिवस काय गो कसला विचार करतो हा बघ. आणि एका अर्थाने बराच हा म्हणजे हयसर तू लपून छपून येतस ना. हयसर जीवाची काळजी नाही. हयसर पण ह्याच काम करायचा पण हिंची भीती नाही तुका. जात हयसर थांब. काय झाला? तो साखरेचा डबो थंय ठेव. काय गो तू आता आणखी कसला विचार करतो. नाही काय नाही. कुमुदिनी कुमुदिनी उठ खाऊन घे जा. सावकाश. घे. काय करताय? अगं इतकी वर्ष झाली लग्नाला, कधी तुझ्यासाठी प्रेमानं काही करू शकलो नाही. निदान आज तुझ्या आजारपणामुळे मला ही संधी तरी मिळते. घे. तिखट झालंय का? बऱ्याच दिवसांनी केलं ना, काहीतरी टाकायचं राहून गेलं असेल. हे व्यवस्थित आहे. हा पण तुझ्या एवढं चांगलं मला कधीच करता येणार नाही. नाही चांगलं झालंय. पण असं रोज माझ्या हातचं खायला घालून मी तुला त्रास देणार नाहीये. वहिनींना सांगितलंय, त्या पाठवतील कोणाला तरी. कशाला उगाच त्यांना त्रास. आधीच त्यांच्या डोक्याला त्रास कमी आहे का? हो कळतंय मला, पण काय करणार ना. हे बघ तू या अशा आजारपणात जास्त काम करू नको. येईल कोणतरी 2 दिवसांसाठी. घे खा. आई दुखले गे बाय वाट बघून बघून. ए गे काय रवली गो माझी बाय खय रवली. अगो माझी बाय करतस ते का आपला चेडू म्हणतस ते त्याचा जीव धोक्यात टाकतस. काय नाही जीव धोक्यात टाकत. ता हुशारा अशा 10 अन्नाच्या हातावर तुरी देऊन पसार होईत. अगो अण्णा तो सोडूचो नाही. हा बघा इला माझा चेडू. गो पाणी घे. ये बस आहे सर. बरा झाला पाहिजे बस. बस. ह्या काय आणलंस? अगो नानाचा घड्याळ ना ता. वय ताज मुंबईसून आणलेला होता. काय त्याचा आवाज यायचो. कोंबो आरडायच्या वेळेक बरोबर वाजायचो आणि झोप मोड व्हायची गो. पण काय गो ह्या सगळा काय आणलंस? दुसरा काय भेटला नाही तुका आणू? अगो बच्ची तू काय चलवलंस या? तुका कितीदा सांगलंय ह्या आपला कसा फळा चालाय म्हणा. नाही गप बसा हो. काय गो पैसे नाही आणू? खरं सांगू मी ना तिजोरीच आणलं असते. पण केवढी ती काय काय असत ना त्याच्यात.
मग ना म्हाका एक डबो गावलो, पैसे होते त्याच्यात, तेकाच उचलले. वय खंय ठेवलंस तो डबो? लयच असते हो. पण ना मधीच अण्णा येलो ना समोरसून, बघितलं नाही नशीब, नाहीतर ना माका त्या डब्यासकटच गाडल्या नसता. अगो पण डबो खंय ठेवलंस? ठेवलंय दडून. कोणाच्या हातात गावलो तर? छे, कोणाच्या हाताक नाही लागत, तसंच ठेवलंय दडून. वय ना, मग या ना उद्या. उद्या उद्या नाही जमाचा. उद्या पाटणकरांकडे जाऊचा कामाक. पाटणकरांकडे? त्यांच्याकडे कित्या? पाटणकरनिक बरा नाही ना, माईन सांगितल्यान मदतीक जाव. ह्याका लय हौस ना सगळ्यांच्या मदतीक पुढे पुढे करूची, मग हे स्वतः जायचा ना. आहे लक सगळं होया ना, मग हे जरा त्यांच्या मर्जीन पण वागक होया. अगो मग हे तो डबो? मेहनत केलंय मी, तसं सोडूचही नाही तो डबो. आज काय मका झोप नाही. अण्णा नाईक, तुम्ही इथे का आलात? मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये. अण्णा नाईक, तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा भाळले मी. तुमच्यावर प्रेम करू लागले. माझ्या नवऱ्याशी खोटं बोलू लागले मी. एक आई म्हणून, एक बायको म्हणून चुकले मी, खूप चुकले. आणि या सगळ्यासाठी ना तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही स्वार्थी आहात. तुम्ही ना तुमच्या स्वार्थासाठी इथे येत राहिलात. तुमचं खरं प्रेम काय ना ते कळलंय मला. तुम्ही फक्त माझ्या सौंदर्यावर प्रेम केलं. का वागलात माझ्याशी असं? तुमच्याकडे पैसा आहे म्हणून का तुमचा धाक आहे म्हणून? यातलं काही नसताना देखील माझ्या नवऱ्याने माझ्यावर खरं प्रेम केलंय. आणि असं प्रेम ना बोलून दाखवता येत नाही. मला जे जे हवंय ना ते ते कधीच देऊ शकत नाही. आणि या गोष्टीची खतखत ना त्यांच्या मनात कायम असते. पण काहीही न मागता त्यांनी मला खूप काही दिलंय. मला खरं प्रेम दिलंय त्यांनी. हो, खरं प्रेम माझ्यावर माझ्या नवऱ्यानेच केलंय. त्यामुळे तुम्ही इथून जा. निघा इथून, निघा. काय बरळतीस? ते